सो हॅलो एव्हरीवन गाईज, वेलकम बॅक टू यूट्यूब चॅनल नॉलेज क्रीडा. विद्यार्थी मित्रांनो, PCM विद्यार्थ्यांसाठी मोस्ट इम्पॉर्टंट अपडेट. जसं मी तुम्हाला मागच्या 2 ते 3 व्हिडिओजमध्ये सांगत आलेलो आहो की तुमची PCMची ॲन्सर की तुम्हाला 27-28 मेपर्यंत मिळणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, PCM ॲन्सर की रिलीज झालेली आहे मोस्ट इम्पॉर्टंट, आणि आज ते म्हणजेच की 27 मेला मी जे डेट सांगितली त्याच डेटला इथे ॲन्सर की रिलीज झालेली आहे. तर पहा, मोस्ट इम्पॉर्टंट ॲन्सर की तर रिलीज झाली, बट त्यामध्ये आता काय करायचं आहे ते मी तुम्हाला याच व्हिडिओमध्ये सांगतो. तर पहा, आता मोस्ट इम्पॉर्टंट पहा, ही पब्लिक नोटीस इथं CET सेलने इथं काय रिलीज केलेली आहे CET सेलच्या वेबसाईटवरती. ओके, आणि पाहू शकता ही जी PCMची ॲन्सर की आहे ते कशासाठी आहे, सेकंड अटेम्प्टसाठी आहे. मोस्ट इम्पॉर्टंट काय, सेकंड अटेम्प्टची PCMची ॲन्सर की आहे. ओके, आता बघा याच्यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे. ओके, तर पहा, PCMची ॲन्सर की आहे, तर यामध्ये सगळ्यात अगोदर तुम्हाला पाहू शकता एक तारीख दिली आहे, ते म्हणजेच की 28 मे ते 30 मे या तारखेमध्ये काय करायचं पहा. या तारखेमध्ये तुम्हाला पाहू शकता की शेड्यूल फॉर द डिस्प्ले ऑफ क्वेश्चन पेपर्स, म्हणजे तुम्ही जे क्वेश्चन पेपर इथं सॉल्व केले आहेत तर त्याचा ॲन्सर ऑप्शन जे तुम्ही चूज केलं असेल आणि त्याचं जे करेक्ट असेल ते तुम्हाला इथं दिसणार आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल एक क्वेश्चन आहे, त्या क्वेश्चनचे 4 ऑप्शन आहेत ABCD. समजा तुम्ही बी चूज केलं आणि करेक्टसुद्धा बीच आहे, तर हा एक क्वेश्चन झाला. सेकंडचा क्वेश्चन आहे, त्याचा ऑप्शन C आहे, तुम्ही D चूज केलं तर ते इथं तुम्हाला डिस्प्ले होणार आहे. म्हणजे तुमचा क्वेश्चन पेपर तिथे ॲक्च्युअलमध्ये डिस्प्ले होणार आहे. म्हणजे तुमचे जे मार्क्स आहेत तुम्ही कॅल्क्युलेट करू शकता ॲन्सर कीमध्ये PCMच्या सेकंड अटेम्प्टचे. ठीक आहे, हे एक झालं. त्यानंतर कॅन्डिडेट रिस्पॉन्स, म्हणजे तुम्ही जे रिस्पॉन्स दिला, मी तेच सांगितलं की तुम्ही कोणतं ऑप्शन चूज केलं ते तुम्हाला तिथं दिसणार आहे. ओके, आणि ॲन्सर कीज म्हणजे तुम्ही जे ऑप्शन चूज केलं ते तर झालं. ॲन्सर की म्हणजे त्याचं करेक्ट ऑप्शन कोणतं तर ते सुद्धा समजणार आहे. अँड द सबमिशन ऑफ कॅन्डिडेट ग्रेव्हन्स ऑर ऑब्जेक्शन. ओके, ऑब्जेक्शन म्हणजेच काय की तुम्ही जे ऑप्शन चूज केलं ते करेक्ट असेल तरी CET सेलने ते चुकीचं दिलं, दुसरं ऑप्शन तिथं करेक्ट दिलं. ओके, तर हे झालं चुकीचं. ठीक आहे, क्वेश्चनचे जे ऑप्शन तुम्ही चूज केलं ते करेक्ट आहे, बट CET सेलने ते चुकीचं दिलं, तर हे त्याबद्दल तुम्ही ऑब्जेक्शन घेऊ शकता. ठीक आहे ना. आणि मोस्ट इम्पॉर्टंट पहा, मला माहिती आहे ऑब्जेक्शन घेणे सोपी नाही आहे, कारण की प्रत्येक क्वेश्चनसाठी 1000 रुपये एवढी फीस ठेवलेली आहे पर क्वेश्चन. ठीक आहे, आता जेवढे कॅन्डिडेट इथं ऑब्जेक्शन घेतील ते कॅन्डिडेटचा फायदा बाकीच्या कॅन्डिडेटना सुद्धा होणार आहे, ते ज्या शिफ्टला असतील त्यानुसार. ठीक आहे, तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला ऑब्जेक्शन वगैरे घ्यायचं असेल तर तुम्ही घेऊ शकता. सिम्पल ऑनलाईन प्रोसेसच ही राहत असते तुम्ही लॉग इन केल्यानंतर. ठीक आहे, तर सिम्पली तुम्ही चेक करून घ्या तुमचे जे सेकंड अटेम्प्टचे मार्क्स आहेत PCM ग्रुपचे, आणि मला कॉमेंट्समध्ये नक्की सांगा की तुम्हाला PCM ग्रुपमध्ये सेकंड अटेम्प्टसाठी किती मार्क्स आलेले आहेत. विद्यार्थी मित्रांनो, महत्त्वाची अपडेट होती. आणि मोस्ट इम्पॉर्टंट आता रिझल्टसुद्धा तुमचा लवकरच येणार आहे, फर्स्ट अटेम्प्टचा आणि सेकंड अटेम्प्टचा सुद्धा. त्याबद्दल मी तुम्हाला लवकरच अपडेट देणार आहे. त्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल नोटिफिकेशन ऑलवरती सेट करा. थँक्यू फॉर वॉचिंग द व्हिडिओ. स्टे कनेक्टेड. थँक्यू.